कर संकलनच्या संदर्भात आपण महानगरपालिकेच्या मार्फत आता जवळपास 6 ते 7 महिन्यापासून आपण घरोघरी जाऊन सर्वे करतोय। त्याच्यामध्ये जे अनअसेस प्रॉपर्टीज आहेत त्यांचा शोध घेतोय आणि ते आमच्या सर्वेमध्ये प्रत्येक प्रॉपर्टीला आपण युनिक प्रॉपर्टी आयडी सुद्धा देतोय। जवळपास आपल्या शहरामध्ये 2 लाखपेक्षा जास्त मला प्रॉपर्टीज अशी सापडली जे अजून आमच्या असेसमेंटमध्ये नव्हती आणि त्यांचा आपण आता असेसमेंटमध्ये इन्क्लूड करतोय। नागरिकांना माझं सर्वांना आव्हान राहील की त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक जे असा नवीन अनअसेस प्रॉपर्टी आहे त्या आता लोकांना आपण त्यांच्या मोबाईल नंबरवर त्यांना एक फॅसिलिटी अवेलेबल करून देतो आहे की जर जे आम्ही त्यांची प्रॉपर्टीची जी डिमांड असेसमेंट केली जर त्यांना मान्य असेल तर त्यांनी त्याला ॲक्सेप्ट करावा, जर मान्य समजा त्यांना नसेल आणि त्यांना त्याच्यामध्ये हिअरिंगसाठी जायचं असेल तर त्याचीसुद्धा आपण त्याच्यामध्ये मुभा दिली आहे। त्यांनी एकदा ॲक्सेप्ट केल्यानंतर ते आपण जे SR1 जनरेट केलं आहे त्याला आपण फायनल करून SR2 म्हणजे फायनल डिमांड त्यांना आपण सर्व करणार आहोत आणि त्यांनी तो भरणं या वर्षापासून अपेक्षित राहणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपण ड्रोनचे मार्फतसुद्धा संपूर्ण शहरामध्ये प्रॉपर्टीजचा सर्वे करतोय। त्याचा आपला बेनिफिट फक्त अनअसेस प्रॉपर्टीसाठी नव्हे तर याचे पुढे जाऊन आपला ब्लू लाईनमधला एन्क्रोचमेंट असतील, इल्लीगल बिल्डिंग्स असतील किंवा इतर ठिकाणीसुद्धा इनफॅक्ट इन्क्लुडिंग इल्लीगल होर्डिंग्स आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा महानगरपालिका त्याचा वापर करणार आहेत आणि दरवर्षी आता आम्ही ड्रोन मॅपिंग करण्याचा महानगरपालिकेच्या मार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे। कोणता अनधिकृत बांधकामचे नाही दॅट वॉज राडा रोड नदी पात्रामध्ये राडा रोडा किंवा आपलं नाल्यामध्ये राडा रोडा किंवा असा एखाद्या माणसाने एन्क्रोचमेंट केला असेल तर खऱ्या अर्थाने त्यांच्यावर आपण या वर्षापासून 3 ते 4 केसेसमध्ये FIR दर्ज केलेली आहे। माझं सर नागरिकांना आपल्या सर्वांच्या मार्फत आव्हान राहील की आपला पावसाचा क्लायमेट चेंजचा संपूर्ण आपला आलेख बघता आणि पाऊस जे आपला आधी 2-2, 3-3, 4-4 दिवसामध्ये पडायचे आता तो 3-3, 4-4 तासामध्ये पडतोय। म्हणून जर याचे पुढे महानगरपालिका 100% याच्यामध्ये स्ट्रिक्ट भूमिका घेणार आहेत। याच्यामध्ये फाईनचे सोबतच आपण FIR सुद्धा ज्याच्या माणसाचे प्लॉटमध्ये राडारोडा दिसला तो त्याच्यानंतर आम्ही टाकला का नाही टाकला किंवा इतर कोणी टाकला तो काही याच्यामध्ये आपला कारण देण्याचं कारण राहणार नाही। म्हणून ज्याचा तो आपला प्रायव्हेट प्लॉट असणार आहे त्याच्यावर आपण FIRचे सोबतच दंडसुद्धा याच्यामध्ये करणार आहोत।